पुण्यातील सहकार नगर परिसरामध्ये गाड्यांची तोडफोड करणारे तरुण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. जवळपास 17 ते 18 तरुणांकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न. या संदर्भात गुन्हा दाखल. माळशेज घाटामध्ये वाऱ्याचा कहर. सोसाट्याच्या झोक्यानं अनेक दुचाकी रस्त्यावर कोसळल्या. थरारक व्हिडिओ व्हायरल झाला. कल्याणहून नगरच्या दिशेनं जाणाऱ्या दुचाकीस्वारांना वाऱ्याचा मोठा फटका. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की पादचाऱ्यांचाही जमिनीचा आधार जो आहे तो ढाबळला. थोड़ा गाड़ी को ध्यान देना। ये देखो खड़े भी नहीं हो पा रहे गाइस यहाँ पे, ध्यान रखिए। बाकी देखो गाइस ये 400 देखो। स्मार्ट मीटर विरोधात बदलापूरमधील ग्राहक चांगलेच आक्रमक झालेत. आवाज बिलामुळे त्यांच्या संतापाचा पारा चांगला चढलाय. ग्राहकांनी सोनवली येथील महावितरणचं कार्यालय गाठून स्मार्ट मीटर विरोधात संताप व्यक्त केला. आम्हाला स्मार्ट मीटर नको, जुने मीटर परत लावून देण्याची यावेळेला मागणी करण्यात आली. पुण्यातील कात्रज डेअरीच्या गाय आणि म्हशीच्या दूध खरेदी दरामध्ये 1 रुपयांनी वाढ. मात्र दूध विक्री दरामध्ये कोणतीही वाढ केली नसल्याची माहिती. दूध खरेदीच्या नव्या दराची अंमलबजावणी सुरू. रायगडच्या रोहा नगराध्यक्षांच्या दालनाबाहेर भानामती केल्याचा आरोप. नगराध्यक्ष बनश्री शेडगे यांच्या दालनाबाहेर भानामती केल्याचा मनसेचा आरोप. प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी. एसटी महामंडळानं 10% हंगामी भाडेवाढ 31 जुलैपर्यंत वाढवली. वाढत्या डिझेल किमतींमुळे भाडेवाढीचा कालावधी वाढवण्याचा निर्णय. परिवहन विभागाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. नागपूर क्रीडा संकुलासाठी 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर. वसतिगृहाचा अत्याधुनिक सोयी उभारल्या जाणार. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या प्रयत्नांना यश. उच्चस्तरीय सचिव समिती आणि मंत्रिमंडळ बैठकीच्या निर्णयांमुळे मंजुरी. पुणे छत्रपती संभाजीनगर महामार्ग सुधारणा प्रकल्पाअंतर्गत 3 प्रकल्प हाती. केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन होणार. चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पळसगाव जंगलामध्ये हल्लेखोर वाघाला जेरबंद करण्यात त्यांचा मृत्यू. वाघाच्या मृत्यूचं नेमकं कारण आता शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार. तर पंढरपूरच्या वारी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. पंढरपूर वारी आणि संतांच्या पावल पुन्हा या माहितीपटाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये विशेष प्रीमियर पार पडला. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी यांच्या संयुक्त विद्यमानं तयार करण्यात आलेल्या माहितीपटात वारीची परंपरा, संतांचे विचार आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचं प्रभावी दर्शन घडवण्यात आलं. पंढरपुरात आजपासून आषाढी यात्रा संपेपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद राहणार आहे. आषाढी यात्रेनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा निर्णय आहे. सर्व भाविकांना एकाच दर्शन रांगेतून दर्शनाची सुविधा आहे. तुळशी पूजा, पाद्य पूजेसह इतर विशेष पूजाही तात्पुरत्या बंद असतील. नीरा नदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना विधीपूर्वक स्नान घालण्यात आलंय. नीरा नदीच्या काठावर वारकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते. पालखी सातारा जिल्ह्यामध्ये दाखल झाली. नीरा नदीच्या काठावर वासुदेवांचा मेळा. गावातल्या हरवलेल्या वासुदेव वारीत भेटला. कुळाचा उद्धार करत वासुदेव संस्कृती हरवत चालल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. वासुदेव संस्कृती टिकली पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न करायला हवेत असं देखील वासुदेवांनी म्हटलं. शेगावमधील संत गजानन महाराजांची पालखी धाराशिवमध्ये दाखल. धाराशिव शहरात पालखीचं जोरदार स्वागत. गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. संपूर्ण धाराशिव शहरामध्ये भक्तिमय वातावरण. धाराशिवमध्ये सर्व धर्म समभावाचा संदेश देत संत मोहम्मद खान महाराजांची दिंडी धाराशिवमध्ये दाखल. अमरावतीच्या गणोरीहून 650 किलोमीटरचा पायी प्रवास. कळंबमध्ये फ्रेंड्स फॉरएव्हर या ग्रुपकडून पालखीचं उत्स्फूर्त स्वागत करण्यात. तर लोणंदमध्ये महिला वारकऱ्यांना हातातील फलकानं लक्ष वेधून घेतलंय. पांडुरंगा आमच्या विठ्ठलाला परत पाठवाचा हातात फ्लेक्स घेऊन महिला वारकरी वारीत सहभागी झाल्यात. अजित पवारांसाठीच्या बॅनरनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
श्री क्षेत्र गहिनीनाथ गड येथील संत वामन भाऊ महाराजांच्या पालखी सोहळ्यात रथासाठी आणलेली देखणी अशी बैलजोडी आकर्षक ठरली। रशीन येथून या आता 2.5 लाख रुपयांची बैलजोडी खरेदी करून ती पालखी रथासाठी अर्पण केली। गहिनीनाथ गडावर या बैलजोडीचं हलगीच्या तालावर आणि जल्लोषात स्वागत करण्यात आलं।